आम्ही दत्तनगरमध्ये काल रात्रीपासून आमच्या इथं पाऊस चालू आहे. आमची परिस्थिती अशी आहे. तुमच्या इथे पाणी किती वेळाला किती वेळापासून पाणी आहे तुमच्या घरात? कालपासून आहे. कोणी आलं काय इकडे आपल्या नगरपालिकेतलं कोणतं? तुम्ही राहता किती वर्षापासून इथं? 12-15 वर्षापासून. कुठल्याही प्रकारची नाली रस्ते विकास नसल्यामुळे बिल वगैरे घरचं पावती वगैरे केलं सगळे? लाईट पण नाही. ही साई सदानगरमधली आजची परिस्थिती आहे. काल रात्री 12 वाजल्यापासून या महिलांच्या घरीच आहेत ते इथं या रोडवरून थांबलेले आहेत. आतापर्यंत कुठल्याही प्रशासनाची यांना मदत मिळाली नाही आहे. काल रात्रीपासून यांची जे 2 दिवस झाले लाईट पण नाही आहे. प्रशासनाने तात्काळ यांची दखल घेऊन त्यांना मदत पुरवावी प्रशासनाला ही विनंती. सध्याची आपण जे परिस्थिती बघत आहे ती परिस्थिती म्हणजे कुठल्या नदीची नाही आहे, ती साई सदानगरमधली आहे. साई सदानगर उमरखेड. तर त्या उमरखेडमध्ये जी परिस्थिती पावसामुळे आहे त्याच्या सगळ्यात जास्ती बिकट परिस्थिती जी आहे ती फक्त साई सदानगरमधली आहे. उमरखेडमधून जोडले जाणारा ढालकी रोड तसंच आठवडी बाजारामधून येणारा रोड तो पूर्णपणे बंद आहे. जो आपण जो बघतो हा तो बायपास केलेला आहे. त्या बायपासच्या कामामुळे जो लेंडीचा जो नाला होता त्याचे रुंदीकरण कमी झाले. त्यामुळे पूर्ण पाणी जे आहे हे पूर्ण पाणीमध्ये घुसलेलं आहे साई सदानगरमध्ये. कुठल्याही प्रकारची 2 दिवसातून विद्युत खंडित झालेली आहे. लोकांना गावात जाण्यासाठी काही हे नाही आहे, वाहन येत नाही, काही नाही. तिथं जे वयस्कर माणसं आहेत त्यांना फार अडचण होत आहे. प्रशासनाने त्याच्यामध्ये ताबडतोब दखल घ्यावी. आमचे मित्र देवाभाऊ हे बाकी सांगतील. सध्या आम्ही साई सदानगर उमरखेड या ठिकाणी उभा आहोत. तरी सदर एरिया नगरपालिकेमध्ये जवळपास 2009 पासून ते 2025 पर्यंत कुठल्याही प्रकारची व्यवस्था न झाल्यामुळे, नाली रस्ता नसल्यामुळे अनेक नागरिकांना त्रस्त होऊन त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युवक मंडळी या ठिकाणी रस्त्यावर उतरली आहे. तरी परिस्थितीला पाहता तात्काळ शासनाने कुठल्याही प्रकारची गडबड न करता त्यांना मदत द्यावी आणि त्यांना धीर देण्याचे काम करावे ही विनंती. तुम्ही सध्याची परिस्थिती बघू शकता.